हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरच्या वेळेला आय बी करंटपर्यंत आलेलो. मागच्या लेक्चरमध्ये आपण सिंगल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुटचं वर्किंग बघत होतो. तर ह्या प्रोसेसमध्ये आय बी करंट म्हणजे ट्रान्झिस्टर T1चा बेस करंट जेव्हा कमी होत जातो त्याच वेळेला T1चा कलेक्टर करंट देखील कमी होत जातो. हा करंट कमी झाला की याच्या कलेक्टरला लावलेल्या रजिस्टरचं इथलं व्होल्टेज म्हणजे VCE1 हे व्होल्टेज वाढत जातं. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज तुम्ही बघितलं तर तुम्हाला वाढताना दिसतं VO1. म्हणजेच हे व्होल्टेज तुम्ही बघितलं तर ह्या फेजमध्ये तुम्हाला दिसते. तर ह्या वर्किंगमध्ये तुम्ही बघितलं तर VE1 म्हणजे इथलं व्होल्टेज आणि VE2 म्हणजे V/2 म्हणजे इथलं व्होल्टेज. ज्यावेळेला इथे व्होल्टेज देतो त्यावेळेला इथे आउटपुट जे घेतलं जातं ते आउटपुट म्हणजे VCE1. हे आउटपुट व्होल्टेज तुम्ही बघितलं तर ह्या व्होल्टेजच्या उलटं व्होल्टेज तुम्हाला इथे मिळते. पण ज्यावेळेला आपण इथे इनपुट देतो आणि हे ग्राउंड करतो, ज्यावेळेला इथे इनपुट दिलं जातं म्हणजे V/2 इथे व्होल्टेज दिलं जातं, त्यावेळेला मात्र इथे जे तुम्हाला आउटपुट मिळते ते आउटपुट तुम्ही बघितलं तर ते आउटपुट तुम्हाला जे VCE म्हणजे इथलं व्होल्टेज जे तुम्हाला दिसतं ते व्होल्टेज तुम्हाला पॉझिटिव्ह डायरेक्शनला आणि नंतर मग नेगेटिव्ह डायरेक्शनला गेलेलं दिसते. याचाच अर्थ ज्यावेळेला तुम्ही VE1 म्हणजे ह्या इनपुटला ज्यावेळेला ह्या इनपुट टर्मिनलला ज्यावेळेला तुम्ही इनपुट व्होल्टेज हे देत असता त्यावेळेला इथे आउटपुट व्होल्टेज तुम्हाला उलट्या फेजमध्ये मिळतं. आणि जेव्हा तुम्ही इथे इनपुट देत असता सेम इनपुट जे इनपुट तुम्ही इथे देता सेम इनपुट ज्यावेळेला तुम्ही इथे देत असता त्यावेळेला मात्र इथे जे आउटपुट मिळतं ते आउटपुट तुम्हाला सेम डायरेक्शनमध्ये मिळते. हा नीट फरक लक्षात घ्या. इनपुट दोन्ही ठिकाणी सेम आपण देतोय पण आउटपुट मात्र इथे तुम्ही बघितलं तर ते आउटपुट पहिल्या वेळेला असं मिळतंय, दुसऱ्या वेळेला तुम्हाला असं मिळतंय. पहिल्या वेळेला 180 डिग्रीचा फेज डिफरन्स मिळतोय, दुसऱ्या वेळेला तुम्हाला सेम फेजमध्ये आउटपुट मिळतंय. म्हणून आपण ह्या टर्मिनलला की जिथे V/1 दिलं जातं ह्या टर्मिनलला आपण म्हणतो इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि ह्या टर्मिनलला आपण म्हणतो V/2च्या टर्मिनलला म्हटलं जातं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. कारण इथे जे इनपुट दिलं जातं त्याच्या पेक्षा 180 डिग्रीचा फेज डिफरन्स असलेला सिग्नल तुम्हाला इथे मिळतो. म्हणजे उलटं व्होल्टेज तुम्हाला इथे त्यावेळेला मिळत असतं. पण इथे सेम इनपुट जेव्हा तुम्ही इथे देता त्यावेळेला इथे जे आउटपुट मिळत असतं ते तुम्हाला सेम फेजमध्ये मिळत असतं. इथे आउट ऑफ 180 डिग्रीचा फेज शिफ्ट आहे आणि इथे सेम फेजमध्ये तुम्हाला मिळते. म्हणून ह्या टर्मिनलला म्हटलं जातं इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि ह्या टर्मिनलला इनपुट टर्मिनलला म्हटलं जातं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. तर हे झालं, हे जे तुम्ही वर्किंग बघितलं हे तुम्ही वर्किंग बघितलेलं आहे ज्यावेळेला डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आपण सिंगल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट ह्या मोडमध्ये बघतो त्यावेळेला. नंतर आपल्याला आता बघायचं आहे तिसरं म्हणजे डबल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुटच्या वेळेला. इथे तुम्ही दोन मोडमध्ये पुन्हा याचं वर्किंग बघू शकता, कॉमन मोड किंवा डिफरन्शियल मोड इनपुट. कॉमन मोड इनपुटमध्ये दोन्ही ठिकाणी जे इनपुट दिलं जातं, डबल एंडेड म्हणजे दोन्ही ठिकाणी इनपुट दिलं जातं आहे. हे दोन्ही इनपुट कॉमन मोड म्हणजे एकत्र केले जातात आणि त्याला आपण सिग्नल देतो. म्हणजे एकच सिग्नल दोन्ही ठिकाणी एकाच वेळेला इनपुट म्हणून जात असतो, म्हणून त्याला म्हटलं जातं कॉमन मोड. कॉमन मोड इनपुटमध्ये V/1 आणि V/2 हे दोन्ही सारखे असतात, इक्वल टू इथे दिलेलं आहे. आणि त्यावेळेला तुम्ही आउटपुट व्होल्टेज बघितलं सिंगल एंडेड आउटपुट म्हणजे तुम्हाला इथे आउटपुट घ्यावं लागणार आहे. तर हे जे आउटपुट तुम्ही बघितलं तर हे आउटपुट तुम्हाला त्यावेळेला 0 दिसतं, हे त्यावेळेला तुम्हाला 0 मिळतं. म्हणजे कॉमन मोडमध्ये ज्यावेळेला आपण डिफरन्शियल ॲम्प्लिफायर यूज करत असतो त्यावेळेला आपल्याला मिळणारं व्होल्टेज हे नेहमी 0 मिळतं. इथे मिळणारं व्होल्टेज हे 0 मिळतं. ज्यावेळेला डिफरन्शियल ॲम्प्लिफायर हा डिफरन्शियल मोडमध्ये वापरला जातो. डिफरन्शियल मोड म्हणजे डबल एंडेड इनपुट आपण
यूज करतोय मोड, परंतु डबल एंडेडमध्ये पण आपण डिफरन्शियल मोड म्हणजे दोन्ही ठिकाणी जे सिग्नल दिला जातोय हा वेगळा वेगळा दिला जातो. म्हणजे इथे एक वेगळं जनरेटर लावलं गेलं सिग्नल जनरेटर, इथे एक वेगळं सिग्नल जनरेटर लावलं गेलं. दोघांचे इनपुट वेगवेगळे आहेत, याची व्हॅल्यू वेगळी असेल, याची व्हॅल्यू वेगळी असेल. ज्यावेळेला अशा प्रकारचे व्होल्टेजेस तुम्ही इथे प्रोव्हाइड करता त्यावेळेला डिफरन्शियल ॲम्प्लिफायर हा डिफरन्शियल मोडमध्ये जातो, तो काम करतो. काम केल्यानंतर इथे तुम्हाला जे आउटपुट मिळतं ते आउटपुट तुम्हाला कसं मिळेल, ते कसं असणार, तर ते असतं तुम्हाला ह्याप्रमाणे दिसतं. इथे जे आउटपुट व्होल्टेज मिळतं ते आउटपुट व्होल्टेज हे कशाच्या प्रपोर्शनल असतं, तर ते प्रपोर्शनल असतं V/2 म्हणजे हे व्होल्टेज मायनस V/1 म्हणजे इथलं व्होल्टेज. म्हणजे हे व्होल्टेजमधून हे व्होल्टेज तुम्ही वजा करता आणि जो काही डिफरन्स असेल तो डिफरन्स जो आहे त्या डिफरन्स तुम्हाला इथे मिळायला लागणार. तर त्याच्या प्रोपोर्शन तुम्हाला V आउटपुट व्होल्टेज इथे मिळायला सुरुवात होते. तर आज आपण दोन प्रकारे डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं वर्किंग बघितलं. पहिलं सिंगल एंडेड प्रमाणे, नंतर आपण डबल एंडेड प्रमाणे. सिंगल एंडेड प्रमाणे आपण इथे बघितलेलं आहे आणि डबल एंडेडमध्ये पण अजून दोन प्रकारे बघितले, एक कॉमन मोडच्या प्रकारे आणि दुसरं डिफरन्शियल मोडच्या प्रकारे.